ऑपरेशन टायगर अंतर्गत राज्यात मोठी खळबळ उडाली आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे हे शिंदे गटात यांच्यासह 6 खासदार जे आहेत ते त्यांनी बंडखोरी केली आणि वेगळा गट स्थापन करून शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आज दिल्ली येथे उबाटा गटाची बैठक झाली. त्या बैठकीला देखील हे 6 खासदार अनुपस्थित राहिल्याने त्याच्यावरती आता कुठेतरी शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येतंय. आता आपण शिर्डी येथील खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या घरासमोर आहोत. त्यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे. काल जसं पाहिलं, काल जे आहे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी केल्यानंतर मतदारसंघातील जे शिवसैनिक आहेत उबाटा गटाचे त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी वक्तव्य केलं की खासदार भाऊसाहेब वागचौरे मतदारसंघामध्ये कुठे फिरू देणार नाही आणि फिरल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू असं जे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे कुठेतरी स्थानिक पोलिसांना प्रशासनाने निर्देश केले की Y+ सुरक्षा जी आहे ती देण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे यांच्या घरासमोर जे आहे ती मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आली आहे. त्या कारणाने या ठिकाणी चारी बाजूला जे या व्हॅनच्या चारी बाजूला CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि आता मोठी करडी नजर पोलिसांची आणि या CCTV व्हॅन मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅनची या परिसरात असणार आहे. त्यामुळे कुठेतरी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासह इतर 6 खासदार जे आहेत त्यांनाही Y+ सुरक्षा जी आहे ती प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भाऊसाहेब वागचौरे यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तर त्याची काळजी जी राज्य सरकारने घेतली आहे. या ठिकाणी जर पाहिलं त्या सर्व ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर.